नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्या शिवमय लाईफ या चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे. तर माझा आजचा विषय असा आहे की परमेश्वर हा एकच आहे आणि आपण देवादेवांमध्ये भेद केला तर काय होते. तर पहा, आज आपण जाणून घेऊया या टॉपिकविषयीची माहिती. सर्व धर्मशास्त्र व उपदेश सांगतात की परमेश्वर सर्वात मोठा आहे, तो विश्वव्यापी आहे. उदाहरणार्थ, देवांची काही रूपं आहेत जी आपल्या सर्वांना माहीत आहेत, जसे विष्णू, शिव इत्यादी. पण आपण देवांमध्ये भेद करतो की माझा हा देव मोठा, तो देव मोठा. पण हे करणं बरोबर आहे की चुकीचं? तर बघा, हे अत्यंत चुकीचं आहे. कारण परमेश्वर एक आहे आणि त्याचीच रूपं अनेक आहेत. म्हणजेच आपले दत्तगुरूही एकच, आपले दत्तगुरूही तेच आहेत, तेच आपले स्वामी आहेत, तेच आपले शिव आहेत, तीच आपली आदिशक्ती आहे. म्हणून कोणीही कोणत्याही देवांमध्ये भेद अजिबात करायचा नाही. जर कोणी भेद करत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. जर आपण असा देवादेवांमध्ये भेद केला तर आपल्या भक्तीची एकात्मता मोडते, मनात द्वेष निर्माण होतं. म्हणजे बघा, आपण स्पर्धा निर्माण होते, देवांविषयी स्पर्धा निर्माण होते. म्हणजे हे किती चुकीचं आहे ते पहा. म्हणून कोणत्याही परमेश्वराच्या रूपात आपण भेद करायचा नाही. जे रूप आपल्याला आवडतंय तेच रूप आपण इतर रूपांमध्येही पाहणे ही सर्वात मोठी भक्ती आहे. आपण जर भेद केला तर आध्यात्मिक उन्नती आपली मंदावते. म्हणून आपण सगळ्या स्वरूपांचा आदर करायला हवा. परमेश्वर एक आहे, विविध रूपांमध्ये प्रकट झाला आहे. म्हणून आपण फक्त आपली भक्ती त्या परमेश्वराला अर्पण करायची आहे, भेद करायचा नाही. आपले इष्ट स्वामी आहेत तर आपण इतर देवांमध्ये सुद्धा स्वामींनाच पाहायला हवं. पण भेद करून चालणार नाही. कारण आपण भेद ज्या रूपामध्ये करतोय ते सुद्धा आपले स्वामी समर्थच आहे. म्हणून कोणत्याही परमेश्वराच्या कोणत्याही रूपाला आपण भेद करू नये. सर्वांना आपण आपले इष्ट मानावे, आपले स्वामीच आहेत ते असं मानावे. कोणत्याही देवाशी भेद करू नका. कारण मी पाहते देवादेवांमध्येच भेद करणारे खूप लोक आहेत आणि ते अत्यंत चुकीचं आहे. म्हणून मी तुम्हाला हे सांगत आहे. तर भेद टाळा आणि सगळ्या रूपांचा तुम्ही आदर करा. भक्ती शुद्ध मनाने आणि निश्चिंतपणे करणे हे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमचं याविषयी काय मत आहे ते मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. थँक्यू. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप सारे धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय.